दूध उत्पादकांना जो फरक दिलाय, आता प्रत्येक दूध उत्पादक प्रत्येक संस्थेतल्या संचालक मंडळाकडे जाणार आणि दूध संघानं जो फरक काढलाय तो संपूर्ण द्या म्हणणार. दूध संस्थांना असा फरक आहे की तो काढलेला फरक डिबेंचर्स रूपी जरी कपात केला असला तर दूध उत्पादक हे ते मान्य करायला तयार नसतात. दूध उत्पादकांना तो द्यावा लागतो. त्यामुळे संस्थेवर हा आर्थिक बोजा पडू शकतो. डिबेंचर रक्कम सकट सुद्धा एक वेळा संस्थेचे काही उत्पादक सभासद असतात ते म्हणतात की कट केलेली रक्कम सुद्धा आम्हाला द्यावी. काही संस्था कपात करून घेतात. काही संस्था गत साली 25 पैसे कपात झाले असते. काही संस्था ते 25 पैसे घालून ऑलरेडी देतात. पण आता हे एवढी कपात झालेली रक्कम संस्थेने घालायची कुठून? त्यामुळे काही संस्थेची आर्थिक नाड्या पूर्णपणे आर्थिक अडचणीत येणार आहेत ह्या संस्था. आणि काही संस्थेचं डिबेंचर्स इतकं संस्थेकडे असतं तरी पण आता रुई संस्थेचा जर विचार केला आमच्या तर 5,55,000 आमचे डिबेंचर्स रुपये रक्कम गोकुळकडे आहे. ती किमान 20 वर्षातली आहे. पण चालू एकाच आर्थिक वर्षात आमच्या संस्थेची रक्कम 2,21,000 इतकी मोठी रक्कम कपात झालेली आहे. 25-20 वर्षात 5.5 लाख 5,55,000 आणि एकाच वर्षात कपात झालेली रक्कम आमची 2,21,000 इतकी कपात झालेली आहे. आता त्या तुलनेनं विचार केला तर गत साली आमचं डिबेंचर्स म्हशीला कट झालं होतं 27 पैसे. चालू साली कट झालेलं आहे ₹1.34. म्हणजे जवळजवळ ₹1.05 पर लिटर दुधाला यांनी एक्स्ट्रा कपात केलेले आहेत. मग जर हा रक्कम जर उत्पादकांना जर आपण वाटायची म्हटली तर संस्था आर्थिक डब घ्यायला येतील. त्यामुळं प्रत्येक उत्पादकाला द्यायला झाले. त्यामुळं संचालक मंडळांना उत्पादकांच्या रोषास समोर जावे लागेल. त्यामुळे आम्ही सर्व संस्था मिळून ही रक्कम परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत जेणेकरून ही उत्पादकांना पोहोचली पाहिजेत. दूध संघाचे गोडबोले साहेब तर म्हणतात की प्रत्येक गोष्ट उत्पादकाला देतात. पण इतकी रक्कम कपात करून घेऊन तुम्ही उत्पादकाला काय देतात? काही वेळा म्हणतात की दरवाढ दिली. दरवाढ विक्री दुधातून ₹14 घेतल्यात आणि दरवाढ ₹12 दिली. म्हणजे ₹2 ह्यांनीच गोकुळ दूध संघ नफ्यात राहिलेला आहे. उत्पादकांना यांना काही दिलेलं नाही. फक्त दूध संघाची उलाढाल वाढलेली तो मग खोटा आहे म्हणायचं. दूध संघ आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे आणि मग अशा पद्धतीने कर्ज रोख्यासारखी रक्कम का घ्यायला लागते? तुमचं काय म्हणायचं? सक्षम असता तरी आता जर दूध संघ जर सक्षम असतात तर आमच्याकडून कपात रक्कम घेतली नसते त्यांनी. त्याचबरोबर त्यांनी उलाढाल वाढले हे वाढले म्हणतात. कोणतेही महागाईप्रमाणे 25 रुपये दूध असेल त्याचं आता 70-80 रुपये लिटर झाले. त्यामुळे उलाढाली त्यांना फक्त कागदोपत्री उलाढाल रकमेप्रमाणे महागाई ह्याच्याप्रमाणे ते वाढत असते. पण मला तर वाटतं ही रक्कम कपात केल्या या दृष्टीने दूध संघ सक्षम आहे असं वाटत नाही. उत्पादकांचंच घ्यायचं आणि त्यातून काहीतरी डेव्हलप करायचं हे चाललेलं आहे. डिबेंचरची रक्कम पूर्वी जी रक्कम कपात होत होती आता मी सांगितलं ना आमच्या संस्थेची गत साली 27 पैसे झाली होती. चालू साली आता आपण आला ₹1.34 पर दूध लिटर. आता आमच्या संस्थेचं संकलन 2 लाख लिटर असेल तर पर लिटर ₹1 एक्स्ट्रा झाली. म्हणजे 2 लाख एकाच वर्षी आर्थिक संस्थेला हा डिबेंचर्स रूपी बोजा पडलेला आहे. आणि दूध संघानं त्यात आपण आमच्याच रकमेवर डल्ला मारलेला आहे. मला सांगा की आता तुम्ही सांगताय दूध रोखणार आहात तर नेमकं काय? आता 10 तारखेपर्यंत त्यांनी 10 ते 2 दिवसात रक्कम त्यांनी नाही परत दिली तर आम्ही उपोषण व मोर्चाचे मार्ग दूध संघानं जर आपली नाही दखल घेतली तर आम्ही त्याच्या दूध संघाच्या वरिष्ठ पातळीवर कुठं जाता येत तिकडे आम्ही दाद मागू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.